मग मराठीतले असे कुठले आवडते कलाकार की ज्यांना द्यायची संधी मिळाली? संधी म्हणजे आता याचं कसं सांगू, बरेचसे आहेत. म्हणजे आता आणि त्यांचे अनुभव काय? कारण हे जसं आपल्याला वाटतं त्यांना ॲटिट्यूड आहे किंवा नाही ॲटिट्यूड काय असं त्यांना नाही. वाटेल असं. आता कसं सुरुवातीची म्हणाल तर माझी पहिला जो सेलिब्रिटी होता, आता मी जेव्हा फेसबुक वगैरे होतं तेव्हा मी फक्त फेसबुकवरनं मेसेज वगैरे करायचो, बोलायचो. फेसबुकवरती मित्र जमवणं, अनुभव चांगले आले मित्रांचे. तर त्यावेळेला सुनील ओळकर सर ज्यांनी मोरियामध्ये काम केलं होतं संतोष जुवेकरबरोबर, त्यांनी मला सांगितलं की तुला आर्ट द्यायचं आहे ना, तू माझ्याकडे येऊ शकशील का? म्हटलं कुठे यायचं? म्हटलं नायगावला, जे वसईच्या इकडचं नायगाव आहे तिथे. म्हटलं येऊ शकतो. कोणाकोणाचं आर्ट बनवायचं आहे? म्हटलं माझं तर करशील ते मला पण माहिती आहे, अजून एक करायचं आहे. म्हटलं कोणाचं? म्हटलं अतुल परचुरे सर. अतुल परचुरे सर म्हटल्यावरती ते बालमोहन करतात आणि मी स्वतः बालमोहन शाळेत शिकलेलं आहे दादरला. म्हटलं पक्का देणार, कारण मी अतुल सरांचं काम खूप बघितलेलं, आवडीने म्हणजे बघायचो, अजून पण बघतो कधी जुने एपिसोड्स वगैरे मिळाले तर. ते ठरवलं, गेलो, आर्ट दिलं. आर्ट दिल्याच्या नंतर मग त्यांनी विचारलं की तू कुठच्या शाळेतला? म्हटलं बालमोहन. आपली एकच शाळा. म्हटलं ठीक आहे. मग त्यांनी ते आर्ट जपलं वगैरे, गाडीतनं घेऊन गेले. आणि एक मित्र होता, त्याला ते थोडंसं मिसअंडरस्टँडिंग झालं की त्याचं गाडीच्या मागे ठेवलेलं. तर तो म्हणाला असं का ठेवलं, तुझ्या आर्टला इज्जत नाही का? म्हणजे इज्जत 2 दिवस थांब म्हटलं. आणि 2 दिवसांनी मला एक्झॅक्टली फोन आला, त्याला कॉल रेकॉर्ड करून सांगितलं की माझं आर्ट त्यांच्या घरामध्ये एका लाईटच्या खाली डिमरमध्ये ठेवलेलं आहे सांभाळून. तू जो समजतोयस ना, तो असा प्रत्येक माणूस नसू शकतो. सो तो एक अनुभव मिळाला. एक आंबट गोड सिरियल होती, त्याच्यामध्ये सर्वाणी पिल्ले मॅम होत्या. त्यांनी एक स्टेटमेंट दिलेलं मला, ते एकदम लागलं की आम्हाला जे अवॉर्ड्स मिळतात फंक्शन्समध्ये वगैरे, त्या फंक्शनपेक्षा मोठा मिळणारा अवॉर्ड असतो आम्हाला दिला आमच्या नावातला गणपती करून. आणि त्यांनी ते पाया वगैरे पडल्या. त्याच्यानंतर एक कोरिओग्राफर आहे अहमद खान, त्यांनी हे आर्ट स्वीकारताना, इव्हन किरण माने सर, त्यांनी चप्पल काढून हे आर्ट माथ्याला पहिले लावलं, पाया पडले. तर ते बघायला एवढं बरं वाटतं ना की आपल्या कलेला ही जी रिस्पेक्ट मिळते, मेन त्या गणपतीची रिस्पेक्ट आहे. आफ्टर दॅट माझी ती कला येते, कारण गणपतीच्या नंतरच ही कला चालू होते पुढे. तर ते एक आहे. आणि एक सिरियल होती मॅड म्हणून, डान्सची सिरियल होती, तिथे धर्मेश सर होते, जे डान्सर आहेत एवढे मोठे, ते होते. तर त्यांना मी अपॉइंटमेंट घेतली. म्हटलं सर मी येतोय, ये. आणि तिकडे सिक्युरिटीसोबत एक किस्सा झाला की त्यांनी थांबवलं, तू कोण आहेस? नॉर्मल कपड्यावरती होतो ना मी. कोण आहेस तू? असं असं आहे. नाही आतमध्ये अलाउड नाही जायला. म्हटलं 5 मिनटं द्याल का मला? तुला कोणाला फोन लावायचा त्याला लावा. त्या व्यक्तीला मी फोन लावला, धर्मेश सरांना, माझ्याकडे नंबर होता. फोन लावला, तो माणूस विदिन अ मुवमेंट गेटवरती आला, माझ्या खांद्यावरती हात ठेवला असा, चलो साथ में. तो सिक्युरिटी माझ्याकडे असं बघत बसतोय, काय झालं नक्की? बोलला, तो माझा मागून एक मित्र होता, तो बोलला की अरे वो छोटा मोठा आर्टिस्ट नहीं है, बड़ा आर्टिस्ट है, धर्मेश सर को पर्सनली पहचानते थे उस समय. मग तेव्हा आर्ट दिलं, तेव्हा सिद्धार्थ सरांना आर्ट दिलं. सिद्धार्थ सर म्हणजे एकदम जॉली माणूस. त्यांची एनर्जी माझ्यामध्ये आली असं वाटलं. मी स्टार्टिंगला नर्वस झालेलो, सेटवरती जायचंय, रवी सर पण होते तिथे. तेव्हा मी रवी जाधव, सिद्धार्थ तिथे होस्ट होते ना ते. तो तेव्हाचा तो किस्सा. मग ते आता सेलिब्रिटी तुमच्या खांद्यावरती हात टाकून तुम्हाला आतमध्ये घेऊन जातो सगळ्यांसमोर, अजून काय पाहिजे? सो ते अशा मोठ्या मोठ्या रिस्पेक्ट येत गेल्या. आणि आहेत बरेच किस्से झाले असे. आता रिसेंटली घरात गणपतीच्या टीमला मी प्रीमियर शोच्या वेळेला आर्ट दिलं. मग ते एक होतं, कॉमेडी एक्सप्रेस जेव्हा शूट चालायचं तेव्हा ॲट अ टाइम मी 13 सेलिब्रिटींना आर्ट दिलं. असे छोटे छोटे रेकॉर्ड मी करत राहिलो. इन्स्टंट नाही, तेव्हा मी ते प्रिपेअर करून गेलेलो. फक्त तो टाईम लागायचा की किती बनवायचे, 13. मग ती सगळी नावं काढा, मग त्या नावातले स्पेलिंग मिस्टेक नाहीत ना, चुकून पहिली वेलंटी दुसरी वेलंटी, ते तसं बघून घ्यायचो. ते दिलं होतं. पण फक्त मराठीत काढता की इंग्लिशमध्ये? मराठी पण करतो, इंग्लिश पण करतो, आणि जे तुम्ही सांगाल तसं. आणि एक स्वतःचा रेकॉर्ड असा आहे माझा की जी मुंबईतली ढोलपथकं आहेत, त्या ढोलपथकांची जी नावं आहेत ती 35 नावं घेऊन मी एक गणपती केलेला. आणि माझा आता पुढचा रेकॉर्ड, माझी खूप इच्छा आहे 51 नावाचा गणपती एक करायचा. म्हणजे त्या नावांती 35 नावं गणपतीच्या रूपामध्ये, एकाच गणपती पण त्याच्यामध्ये 35 नावं. ती कशी ॲडजस्ट होणार, कशी बसवली असणार, तो तुम्ही एक विचार करा. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.